12 वाजता कोणती गुड मॉर्निंग राल तुम्ही बाय ना चगेल बाण्या हो सर बाय बेकार ऊन पडायला लागे ना सकाळी पैसा करा ना आपली बाबा बाबा ऊन माझा जसा बुंजायचा ना तू खाली सकाळी पैसा करा ते बाय ना ते तूर सर हो सर या प्रभाकरला तिकडे बसवा हो नुसता गंदा वास येतोय त्याचा आंघोळ बी करत नाही तो वा रे वा माझा वास येतो मी आंघोळ करत नाही आणि तू बलती मोती स्नान करते बलत उठणं लावून आंघोळ करते तू दररोज हा तुझ्याकडे बघ ते चित्र्या बघ तुझ्या जसं झोप मधून उठून आलेली गोधळामधून मला शिकवते ती शहाणी कुठली जिपरी शहाण्या थांब तू मधली सुट्टीमध्ये माझ्या आजीला बोलावते ना माझ्या आजीला तुझं नाव सांगते ना मी दत्तू बोलाव ना मग तुझ्या आजीला मी बी बोलावतो माझ्या बाबाला हा बोलाव आजीले बोलाव बाबाले टाका एकमेकला डोकामा लाकडे मग टाका एकमेकले थोडी टाका बाय बाळवाओ इथला तिथला गोठवर कुकुट जुम करतास नि करलासले बोलावतास तुम्हाला कमरेस मला लाकडे टाकते तू बाळवासल्या बोलावा तुम्ही देखा राव सर इथल्या शाळा मैसन काय फायदा आहे या काय शिकतास मग शाळा मैसन हा तू नको शानपणा करू रे तू बोलता गुन्हा बाय बाळवाना लढाया मोडत मोडत या दिनवात माले आणि चालला तो शानपणा शिकायला बापा मोदेव सरनी बेकार इज्जत लिहिली बापू तुम्ही सर तुम्ही अभ्यास दिला होता ना काल आज तपासणार होते ना तपासा ना मग हो गुरुजी तुम्ही आम्हास काल एक गृहपाठ दिला होता तो आज रोजी तुम्ही तपासणार होते तपासा ना मग बरं कोणी कोणी केलेला आहे गृहपाठ हात वरती करा दोनच जणीसनी आणि बाकीला काय नुसता खिचडी खावा येतस का शाळामा रे बळवा सोन्या अभ्यास नाही बोम नाही बळवानी हा कायम गृहपाठ करत नाही तू हा का नुसता खिचडी भात खावा येतोय तू बळवा आडे शाळामा जोडेला पोरे देख लाल वाटू दे जोडेना पोऱ्याला काय देख हा जोडेना पोऱ्याने शेणपुंजा आवरणा पडित होय समजी सकाळ मग 5 वाजता उडीत सन गाय म्हशीनं दूध दोन पडित होय समजी हा वावर में जैसन नागरनं वखरनं पडित होय समजी हा नुसतं बडी बडी अभ्यास करलेस आणि या कामे माले करना पडतस त्यामुळे ते अभ्यास होत नाही सांगा मग बाबा बाबा तुला जरा सकाळी संध्याकाळी नागरले झुपेल रास का रे भो जरा साधी तुला टाइम भेटत नाही अभ्यासले ना बाय बाळवा दादा वाजा तुला जपेलास घरमा हे 2 सालदार काम करतात तू पप्पा काम करस आणि तू काय करते बाळवा अरे फुटाणा पोळा तो वावर मा जाणं पडस मायची गाय दोन पडतस पाय ना आणि तू रे वंड्या ओ मोन्या तुला काय प्रॉब्लेम शे रे का बा अभ्यास करा नाही तू रे सर मला बाबा 10 महिना जाय ना आजारी ये काटलावर पडेले सकाळी उठा पाहिन ते संध्याकाळी दुर्बट्ट माले करणं पडस सकाळी उठतस माले तपकीर लाई देणी पडस माले स्वतःना आतवरी अंग दो देणं पडस खावाट देणं पडस बीडी सुद्धा फुकता येत नाही माले 46 अन तोंडमा घालणी पडस तवय दल्ला फुकस इथलं काम करणं पडस ते कसं करू अभ्यास सांगा तुम्ही काल दिन संध्याकाळले दल्ला दल्लीले लिसन मना समोर पिक्चर टाकी मागूस ना पिक्चर दाखाले आणि तू म्हणे दल्ला खाटलावर पडेले ते बाई ना दुख लागेल तुला दुख लागेल नाही अभ्यास ना दुख लागेल बळवाले हा आणि दल्लाले खाटलावर पडा तू उठू का बळवा उपटू का तुला बेंचवर तंगड्या घरी सन दल्लाले खाटलावर पडा तू आणि तू रे करे हो सुधाकर तुला कोणती माझी राडी उनीर बो का बा करा तू अभ्यास सर मी अभ्यासाला बटलो तितक्यात उठलो कारण की माझ्या आईची बहीण म्हणजे माझी मावशी त्या मावशीच्या देराण्या जेठाण्या आमच्या घरी दारावर आलेल्या होत्या बारवर आमची दल्ली पुचकून गेली होती ना तिच्या दारावर आल्या खेपीस माझ्याला लटकून पडल्या आणि डायरेक्ट रडायला लागल्या ओ बाई बाय बापरे मी पुरा घाबरून गेलो माझ्या छातड्यामध्ये डायरेक्ट दस्त भरावून गेलं मला अटॅक येता राहून गेल्या इतका बेकार घाबरावून गेलो मी बापरे म्हटलं काय करायचं भो बेकार रडायच्या आजूबाजूच्या पुऱ्या बाया जमून गेल्या काय वयलं वा बापरे पुरा दांगलो सर त्या दिवशी बाय सर जवळपास 1 ते 2 तास पुरा बोमलल्या त्या पुरा जोर काही बोमलल्या रडल्या मी म्हटलं साला या थांबतील का नाही रडायचं थांबेल का नाही यांचं झालं
मग कवयशे 2-1-2.5 तास मध्ये रडणं थांबवलं, बोमलनं थांबवलं आणि मग आम्ही त्यांच्यासाठी पावनचार बनवला. सर, मसाल्याच्या पाटोळीची भाजी, भाकर, भात, उडीदचा पापड, कांदा, लिंबू, लोणचं. बाप रे बाप. जवळ आसडल्या असेल त्यांनी भाकरीवर भाकरी, पुरा रस्सा मागायच्या, पुरा रस्सा मागायच्या. बाप रे, या इथं दारावर आलेल्या होत्या का खायला आल्या होत्या? मला हाच प्रश्न पडला. जवळपास 3-1 तास जेवल्या, पुरा पोटभर चेनल्या आणि मग केव्हाशी निघाल्या. त्याच्यामध्ये माझा अभ्यास होईल का सर? सांगा तुम्ही. माणुसकीच्या दृष्टीने पहा आणि सांगा मला, खरंच माझा अभ्यास होईल का सर? सांगा तुम्ही. बाय बाळवा, तुमनं सांगणं मन ऐक ना. काही बी बत्त्या देतस, कथा बी छोटा मारतस, अभ्यास करायला दुःख लागत बाळा वाचले, काही बी सांगतस. सर, खिचडी खावा टाइम ही गया. चलो रे.